इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमध्ये राहणाऱ्या निरपराध लोकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केलेत. शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी नागरिक ठार झालेत तर अनेक जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठा दावा केलाय. लेबनीज सीमेवर मोठ्या हल्ल्याची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या भागात इस्रायली सैनिक आणि हिजबुल्लाहच्या सैनिकांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचवेळी हिजबुल्लाहने असा दावा केलाय की रामेत नफ्ताली येथील इस्रायलच्या आयर्न डोमला लक्ष्य करून ते पाडण्यात हिजबुल्लाहला यश आलंय. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचा हवाई कारवाईचा युद्ध सराव दक्षिण कोरियाच्या द्वीपसमूहाजवळ करण्यात आलाय. या युद्ध सरावासाठी अमेरिकेची B-1B लढाऊ विमाने दक्षिण कोरियाकडे गेली आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया म्हणून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया मंगळवारी समाप्त झाली. विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजय मिळवलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे 5 दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेलेत. या भेटीला ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तान चीन सोबतच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये. चीन पाकिस्तान आर्थिक महामार्गाकडून पाकिस्तानला आशा आहेत, मात्र गेल्या दशकात पाकिस्तानचे कर्ज दुपटीने वाढले. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाने 5 माजी पाकिस्तानी नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. हे ते अधिकारी आहेत ज्यांना यापूर्वी जनरल कोर्ट मार्शलच्या आदेशाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बाबर सत्तार यांनी नौदल अधिकाऱ्यांच्या विनंतीवर लेखी आदेश जारी केलाय. पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक्स अकाउंटवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. भारतातील 650 दशलक्ष लोकांनी मोदींना मतदान केलंय. आपली मैत्री अशीच कायम राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळालाय. नरेंद्र मोदी लवकरच शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या तिसऱ्या टर्मसाठी जगभरातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या नेत्यांनी पुन्हा सत्ता स्थापन करत असल्याबद्दल मोदींना शुभेच्छा दिल्यात. सुप्रिया सुळे यांनी 1,58,333 मतांच्या मोठ्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर त्यांचं अभिनंदन करण्यात मोठा बॅनर लावण्यात आलाय. बॅनरचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे प्रमुख प्रेमसिंग तमांग रविवारी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राज्याची राजधानी गंगटोक येथे पालजोर स्टेडियमवर होणार आहे. तमांग यांनी पुन्हा एकदा पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे त्यांनी आभार मानले. तसेच SKM वश केडर मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसलाय. कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनासाठीचा त्यांचा अर्ज काल दिल्ली न्यायालयाने फेटाळलाय. तसेच न्यायाधीशांशी केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली आहे. मेक्सिकोतील मिचोकन प्रांतातील कोटिजा शहराच्या महापौर योलांदा सॅन्वेज फेगुआरा यांची सोमवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षपदी क्लॉडिया शेनबॉम या पहिल्या महिलेची निवड झाल्याचा आनंद देशभरात साजरा केला जात असतानाच ही हत्या झाली आहे. चीनचे चंद्राच्या गडद अंधाराच्या भागात यशस्वीपणे उतरलेले चांगई 3 हे यान आता माघारी घेत आहे. नियोजनानुसार येत्या 25 जूनला हे यान मंगोलियाच्या वाळवंटात उतरणार आहे. चंद्रावर उतरल्यानंतर या यानाने चंद्रावरील अनुमाने 2 किलो माती गोळा केली असून ती समवेत आणली जाते. ICC T20 विश्वचषक 2024च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना ओमानशी झाला. ओमानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या खेळीच्या जोरावर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळ खेळली. डेव्हिड वॉर्नरने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 27वे अर्धशतक आणि T20 क्रिकेटमधील 111वे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे वॉर्नरने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडलाय.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर यांच्या नावावर आणखी एक विक्रम रचला गेलाय। सुनीता विल्यम्स यांनी काल अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलंय। अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळ यान उडवणाऱ्या सुनीता विल्यम्स या पहिल्या महिला ठरल्या आहेत।